उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅट आणि चेंडूचा कोणत्याही प्रकारचा संपर्क होत नाही. निर्धाव चेंडू जातोय. चांगली गोलंदाजी रोस्टनची आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा चांगला फटका. इथे मात्र चेंडू सरळ जात होता सीमा रेषे बाहेर. उलट्या हाताने मारलेला हा फटका आणि काहीसा यष्टी मागे थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. मारीचा परिणामी चेंडू सरळ जातो सीमा रेषे बाहेर. या चौकाराने संघाचा खातं उघडतंय गॅलेक्सी 11 संघाचं. धावसंख्या झाली ती 4. पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे रॉस्टनचा तिसरा चेंडू. पुन्हा एकदा उजव्या हाताचा फलंदाज सामना करेल तर रॉस्टनचा. इथे मात्र काहीसा आगळ्या वेगळ्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ खेळून काढतोय तो. स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये हातात देतो चेंडू. दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे मात्र एकच धाव समाधान म्हणावं लागेल. हॅलो. चौथा चेंडू रॉस्टनचा. इथे मात्र थोडासा अकुटपाय चेंडू होता. चेंडू सरळ खेळून काढला तो मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. या दरम्यान पंचांचा निर्णय येतो एक नो चेंडू. नो चेंडू आणि अशा 2 धावा या दुहेरी धावसंख्येने धावसंख्या जाऊन पोहोचली 7 धावांवरती. अकुट टप्प्याचा चेंडू होता आणि पंचांनी तो नो घोषित केला. पुन्हा एकदा रॉस्टनचा इथे मात्र आडव्या हाताने खेळलेला फटका, उलट्या हाताने मारलेला फटका. चेंडू सरळ जात येतो क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. या दरम्यान दोन्ही फलंदाज सहजरित्या एक धाव पूर्ण करतायत. पुन्हा एकदा इथे मात्र चांगला चेंडू काहीसा स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू सरळ पायावरती जाऊन आदळतोय. परिणामी निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ जात होतो पुन्हा एकदा मिडविकेटच्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. या दरम्यान क्षेत्ररक्षक चेंडूवरती नियंत्रण मिळवतोय आणि या एकेरी धावसंख्येने धावसंख्या जाऊन पोहोचली ती राहुल. सामना करेल तो ओम. उजव्या हाताचा फलंदाज रॅटम राऊंडचा मारा करताना इथे मात्र राहुलचा चांगला चेंडू काहीसा फिरकी चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. जो ओमचा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटची कडा घेऊन चेंडू सरळ जात होतो पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतो. या दरम्यान एक धाव मात्र दोन्ही फलंदाज सहजरित्या पूर्ण करतायत आणि या एकेरी धावसंख्येने धावसंख्या जाऊन पोहोचली दुहेरी अंकामध्ये. धावसंख्या झाली ती 10. पुन्हा एकदा ते मात्र उलट्या हाताने खेळण्याला पण काय चेंडू सरळ जातो क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण सीमा रेषेवरती जबरदस्त क्षेत्ररक्षण या चिमुकल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि एकच धावावर समाधान मानावं लागेल धवलला. या दरम्यान पुन्हा एकदा ओम जोरदार फटका खेळून काढतोय. चेंडू सरळ जातो तो सीमा रेषेवरती. इथे चांगलं क्षेत्ररक्षण एकदा पूर्ण करतोय. दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न होता ओमचा, परंतु सीमा रेषेवरती चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं क्षेत्ररक्षकाचं आणि एकच धावा समाधान मानावं लागेल. या एकेरी धावसंख्येने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आता मात्र 11 धावांवरती. पुन्हा एकदा राहुलचा तिसरा चेंडू काहीसा आगळ्या वेगळ्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न होता. स्कूप शॉट म्हणजे चम्मच शॉट आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु या एकेरी धावसंख्येने पुन्हा एकदा धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 12 धावांवरती. काहीसा धावगतीवरती अंकुश लावण्यामध्ये यशस्वी ठरतो तो राहुल, कारण पहिल्या षटकामध्ये 9 धावा लागल्या होत्या. आता मात्र पुन्हा एकदा कुटपाचा चेंडू होता. जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण. एक झेल सुटतोय, सोप्पा असा झेल सुटतोय आणि एक धाव मात्र पुन्हा एकदा संघाच्या खात्यामध्ये जमा करतोय तो ओम. पुन्हा एकदा राहुल गोलंदाजी मार्कवरती येतोय. पाचवा चेंडूचा सामना करेल तो धवल. बॅटची कडा घेऊन चेंडू सरळ जातो तो पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. डीप पॉइंटचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. या दरम्यान एक धाव मात्र दोन्ही फलंदाज सहजरित्या पूर्ण करतायत. एक चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली ती राहुलची. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 15. बिनबाद 15 धावा. अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे, म्हणजे तब्बल 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये अरात 11 संघ किती धावांचं लक्ष उभे करते ते आपल्याला पाहायचं आहे. तर जर आपण मागील सामन्यामध्ये जर पाहिलं तर मागील सामन्यामध्ये
टाकीपाडा बॉईज संघाने 36 धावांचं लक्ष ठेवलं होतं ते साईराज 11 संघासमोर. बघूया आता आरात 11 संघ किती धावांचं लक्ष उभं ठेवते ते हेलेक्स 11 संघासमोर. पुन्हा एकदा तिसरा षटक घेऊन येईल तो आर्यन. फुलटा चेंडू खेळून काढला तो कव्हरच्या क्षेत्ररक्षकाच्या भेदून काढतोय. चेंडू सरळ जातो तो सीमा रेषे बाहेर दणदणीत खणखणीत चौकार आणि या चौकाराने धावसंख्या मात्र वेगाने पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचते 19 धावांवरती. पहिल्या चेंडूवरती चौकाराने काहीसा दबाव देखील आपल्याला पाहायला मिळेल तो आर्यनवरती. येणाऱ्या 5 चेंडूवरती कशा प्रकारे गोलंदाजी करतो ते आर्यन आपल्याला पाहायचंय. पुन्हा एकदा इथे मात्र चांगलाच फटका. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळून काढलेला दोन्ही क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू बंदुकीच्या गोळीसारखा सीमारेषा बाहेर दणदणीत 2 चौकार लगातार 2 चौकार आपल्याला पाहायला मिळतात आणि धावसंख्या मात्र वेगाने पुढे सरकते. धावफलक जाऊन आदळते ते 23 धावांवरती. जबरदस्त फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ती धवलची. धवल आपल्या वैयक्तिक 17 धावांवरती खेळतोय तर संघाची धावसंख्या झाली ती 23. या 23 धावांवरती सिंहाचा वाटा आहे तो धवलचा. धवल आपल्या वैयक्तिक 17 धावांवरती खेळताना पुन्हा एकदा आर्यन काहीसा गोलंदाजीमध्ये गती परिवर्तन आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र जोरदार फटका मारण्याची संधी देत नाहीये तो आर्यन. काहीसा कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू आणि धावसंख्या मात्र स्थिर आहे. धावसंख्या झाली ती 23. पुन्हा एकदा चौथा चेंडू काहीसा खोलवरच्या टप्प्याचा चेंडू होता. चेंडू खेळून काढला तो स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये एकदा पूर्ण करण्याचा प्रयत्न परंतु दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न होता. गडी बाद करण्याची संधी होती अभिषेकला परंतु अभिषेक मात्र काहीसा मिस करतोय ती संधी. परिणामी 1 धावावर समाधान मानावं लागेल ते धवलदा आणि या एकेरी धावसंख्येने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 24 धावांवरती. पुन्हा एकदा अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे तिसऱ्या षटकातील आणि सामना करेल तो ओम सिंग. 5वा चेंडू इथे मात्र काहीसा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता परंतु यष्टी मागे धावचीची दाद मागितली जाते परंतु पंचाने ती पूर्णपणे फेटाळून टाकली आणि निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या मात्र स्थिर आहे. धावसंख्या झाली ती 24. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. लगातार बॅक टू बॅक 2 चौकार लागायला होते धवलने परंतु इथे मात्र चांगली गोलंदाजी एक पुनरागमन करून देतोय तो आर्यन आणि धावगतीवरती अंकुश मिळवण्यामध्ये यशस्वी ठरतोय. आवाक्या बाहेरचा चेंडू होता. पंचाने तो वाईट घोषित केला. लक्ष ठेवा. धावसंख्या झाली ती 26. पुन्हा एकदा 5वा चेंडू इथे मात्र जोरदार फटका. चेंडू सरळ जातो तो सीमा रेषे बाहेर दणदणीत कणकणीत चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचली 30 धावांवरती. काहीसा स्लोवर पण टाकला होता त्याचा पूर्णपणे फायदा उचलला ओम सिंगने आणि चेंडू सरळ खेळून काढतो तो सीमा रेषे बाहेर. परिणामी धावसंख्या जाऊन पोहोचली ती 30 धावांवरती. अजूनही शेवटचा तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. धाव पलकावरती धावा लागल्या जातात त्या 23. काहीचा दबाव देखील आर्यनवरती आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू खेळून काढलाय तो कव्हरच्या क्षेत्रामध्ये. एकदा पूर्ण होते दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र गडी बाद होण्याची शक्यता. धावबादची दाद मागितली जाते. थर्ड अंपायरकडे दाद मागितली जाते. पंच लक्ष ठेवा. पंचांनी निर्णय द्यायचे. आमचे तिसरे पंच यूट्यूबच्या माध्यमातून लक्ष ठेवून आहेत. धावबासाठी रिव्ह्यू घेऊ शकता. रिप्लाय दाखवायचा आहे.
धावसंख्या झाली ती 3 षटकाच्या समांतर 31 धावा. शेवटचे षटक अभिषेक पवार उर्फ मारी. इथे मात्र पुन्हा एकदा उलट्या हाताने खेळून काढला चेंडू जातो सरळ सीमारेषेच्या बाहेर. पहिल्याच चेंडूवरती पहिल्या चौकावर येतोय. धवल आपले इरादे स्पष्ट करतोय कारण शेवटचं षटक आहे. एक मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न असेल तरी धवल आपला वैयक्तिक 22 धावांवरती खेळताना इथे मात्र पुन्हा एकदा उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र पहिला धक्का बसतोय. चेंडू सरळ मैदानाच्या बाहेर जातोय. बॅटची कडा घेऊन मैदानाच्या बाहेर जातोय आणि पहिला धक्का बसतोय तो अरात 11 संघाला. धावसंख्या झाली ती 35. अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. येणाऱ्या 4 चेंडूचे मध्ये अरात 11 संघ किती धावांचं लक्ष उभे करतात ते आपल्याला पाहायचं आहे. एक चांगली सुरुवात देखील करून दिली होती धवल आपल्या वैयक्तिक 22 धावांवरती बाद होतोय. चांगली सुरुवात आपल्या संघाला करून दिली आणि एक समाधानकारक धावसंख्या देखील उभी करून दिली आहे. आता मात्र पुन्हा एकदा इथे मात्र उलट्या हाताने खेळून काढलेला फटका चेंडू सरळ जातो तो सीमारेषेच्या बाहेर. चौकार. काहीच खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं क्षेत्ररक्षकाकडून. परिणामी चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर जातोय. या 4 धावांनी धावसंख्या मात्र वेगाने पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 39 धावांवरती. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. चौथ्या षटकातील चौथा चेंडू. डावकुरा फलंदाज इथे मात्र जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न परंतु चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव समाधान मानावं लागेल. कव्हरच्या क्षेत्ररक्षकाचं चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. परिणामी एका धावसंख्येने धावसंख्या जाऊन पोहोचते ती. इथे मात्र पुन्हा एकदा एक धाव दोन्ही फलंदाज सहजरित्या पूर्ण करतायत आणि एक अतिरिक्त धाव. अशा 2 धावा. धावसंख्या झाली ती 40. पुन्हा एकदा जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. जबरदस्त फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. नागेश जाळ झालाच पाहिजे. धावसंख्या झाली ती 46. पुन्हा एकदा हरीश एक आक्रमक खेळी करताना इथे मात्र पुन्हा एकदा उलट्या हाताने खेळला फटका. चेंडू सरळ जातो सीमा रेषे बाहेर. चौकार आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली विजयासाठी. 51 धावांचं भलं लक्ष डीजे. अगरबत्ती दे ना इकडे. मी पण शूज नाही घालून आलो. शूज मध्ये टाळ्यावरती जास्त येत होतं. काय लायटर आहे. हॅलो. विशाल गावडे यांनी समालोचन कक्षाजवळ यायचं आहे. विशाल गावडे.
लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून सामन्याला सुरुवात करायची आहे. पंच विनीत आणि आनंद. दोन्ही संघांचा अतिरिक्त खेळाडू समालोचन कक्षाजवळ यायचा आहे. स्ट्राईक वरती आहे तो सिद्धेश, नॉन स्ट्राईक वरती आहे तो अभिषेक उर्फ मारी. राईट ओव्हरचा मारा करताना आरात 11 संघाकडून. विजयासाठी 51 धावांचं लक्ष्य आहे त्या हॅलेक्स 11 संघासमोर. फार मोठं लक्ष्य म्हणता येईल. 24 चेंडू आणि 51 धावांचं लक्ष्य. बघूया कशा प्रकारे धावांचा पाठलाग करतात हॅलेक्स 11. इथे मात्र उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, थोडासा उलट्या हाताने मारण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू आणि बॅटचा कोणत्याही प्रकारचा संपर्क होत नाही. चेंडू सरळ यष्टिरक्षच्या हातामध्ये विसावतोय. निर्धाव चेंडू. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू होता. काहीसा स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू सरळ पायावरती जाऊन आदळतोय. या दरम्यान लेग बायच्या स्वरूपात सिद्धेश आपलं खातं उघडतोय, संघाचं खातं उघडतोय. धावसंख्या झाली ती 1. विजयासाठी अजूनही 50 धावांचं लक्ष्य आहे. 22 चेंडू आणि 50 धावा. आता मात्र संघाचा कर्णधार मारी तिसरा चेंडूचा सामना करेल. पुन्हा एकदा उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ जातोय तो थडम्याच्या क्षेत्रामध्ये. या दरम्यान 1 धाव मात्र दोन्ही फलंदाज सहजरित्या पूर्ण करतात. चांगलं क्षेत्ररक्षण सीमारेषेवरती पाहायला मिळते आणि या एकेरी धावसंख्येने धावसंख्या झाली ती 2. पुन्हा एकदा चांगला चेंडू, तेवढा चांगला फटका देखील आपल्याला पाहायला मिळाला, परंतु चेंडू सरळ मिडविकेटच्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जातोय. या दरम्यान दोन्ही फलंदाज 1 धाव सहजरित्या पूर्ण करतात. एक चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या झाली ती 3. पहिलं षटक प्रगतीपदावरती आहे. पहिल्या षटकातील 5वा चेंडू. पुन्हा एकदा चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतो. मारीचा उलट्या हाताने खेळलेला फटका. चेंडू सरळ जातो तो ओम याच्या हातामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण. परिणामी 1 धाव मात्र दोन्ही फलंदाज सहजरित्या पूर्ण करतायत आणि या एकेरी धावसंख्येने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 4 धावांवरती आहे. आता मात्र पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. इथे मात्र जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू सरळ जातो कव्हरच्या क्षेत्ररक्षक सँडी याच्या हातामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते सँडीचं. परिणामी पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते बिनबाद 5 धावा. विजयासाठी अजूनही 46 धावांचं लक्ष्य आहे. 18 चेंडू आणि 46 धावा. फार मोठं लक्ष म्हणता येईल ते हॅलेक्स 11 संघासमोर. इथे मात्र चौकारांची आतिषबाजी आवश्यक असेल ती सिद्धेश आणि मारी यांच्याकडून अपेक्षा असेल ती हॅलेक्स 11 संघाला. विजयासाठी 18 चेंडू आणि 46 धावा असं समीकरण आपल्याला पाहायला मिळते. प्रकाश जोतामध्ये खेळला जाणारा हा आजच्या दिवसातला हा दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. विजयासाठी अजूनही 46 धावांची आवश्यकता असताना इथे मात्र पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हरचा मारा करताना सामना करेल तो सिद्धेश. लेफ्ट आर्म ओव्हरचा मारा करताना इथे मात्र चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. बॅट आणि चेंडूचा कोणत्याही प्रकारचा संपर्क होत नाहीये. चेंडू मात्र निर्धाव जातोय. आता मात्र काहीसा दबाव नक्कीच असेल तो दोन्ही फलंदाजांवरती. एक काहीशी चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ती आरात 11 संघाच्या या दुसऱ्या गोलंदाजीची. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू. बॅटची कडा घेऊन चेंडू सरळ जात होतो फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. या दरम्यान एकेरी धावेळी समाधान मानावं लागेल. 9 चेंडू पंच घोषित करतायत आणि अशा 2 धावा संघाच्या खात्यामध्ये जमा होत आहेत. या अतिरिक्त धावसंख्येची आवश्यकता होती ती हॅलेक्स 11 संघाला. धावसंख्या झाली ती 7.
विजयासाठी अजूनही 44 धावांची आवश्यकता. इथे मात्र पुन्हा एकदा आवाक्या बाहेरचा चेंडू. पंच नो चेंडू घोषित करतायत. खूपच खराब गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पंच लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे, कारण वेळेची कमतरता देखील आहे. धावसंख्या झाली ती 9. पुन्हा एकदा नीड्स. इथे मात्र उलट्या हाताने खेळून काढलेला फटका. चेंडू सरळ जात होतो मैदानाच्या बाहेर. गडी बाद होतोय. सिद्धेश तंबूमध्ये परततोय. काहीसा आगला वेगळा फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु पहिला धक्का बसतोय तो हॅलेक्स 11 संघाला. धावफलकावरती धावा लागत होत्या त्या 9. नवीन फलंदाज खेळपट्टीवरती येतोय. इथे मात्र जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु एसटी मागे थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. परिणामी बाईकच्या स्वरूपात एक धाव आपल्याला पाहायला मिळते. या एकेरी धावसंख्येने संघाची धावसंख्या मात्र पुढे जाऊन पोहोचते. ती दुहेरी अंकामध्ये धावसंख्या झाली ती 10. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. इथे मात्र संघाचा कर्णधार अभिषेक इथे मात्र काहीसा वेगळ्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ जात होता सीमा रेषे बाहेर. दोन्ही क्षेत्ररक्षकांच्या मधून खेळून काढलेला हा चेंडू धन्यवाद. त्या चौकाराची आवश्यकता होती. तो विजयासाठी अजूनही 37 धावांची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळेल. 14 चेंडू आणि 37 धावांचं लक्ष आहे ते हॅलेक्स 11 संघासमोर. पुन्हा एकदा नीड्स. चौथा चेंडू. इथे मात्र पुन्हा एकदा उलट्या हाताने खेळून काढलेला फटका. चेंडू सरळ जातो तो क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. दरम्यान एक धाव मात्र दोन्ही फलंदाज सहजरित्या पूर्ण करतात. काहीशी खराब फेकी झाली होती, परंतु यष्टीरक्षक सँडी मात्र सहजरित्या चेंडू पकडतोय आणि या एकेरी धावसंख्येने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 15 धावांवरती. इथे मात्र पुन्हा एकदा प्रतीक. इथे मात्र थोडासा अकूट टप्प्याचा चेंडू होता, पंच नो घोषित करतायत आणि चांगला ताळमेळ आपल्याला पाहायला मिळतो. एक चोरटी धाव संघासाठी उभी करतोय तो अभिषेक. चांगला ताळमेळ देखील आपल्याला पाहायला मिळतोय अभिषेकचा. चांगले रनिंग बिटवीन द विकेट. परिणामी संघाच्या खात्यामध्ये 2 अतिरिक्त धावसंख्या उभ्या करतोय, जमा करतोय तो अभिषेक. धावसंख्या झाली ती 17. पुन्हा एकदा नीड्स सामना करेल तो अभिषेक पवार. धावफलकासमोर ती धावा लागवल्या त्या 17. इथे मात्र पुन्हा एकदा शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा अकुट चेंडू. चेंडू सीमा रेषेबाहेर. चौकार. जबरदस्त फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. कर्णधार खेळी आपल्याला पाहायला मिळते. ती अभिषेकच्या फळ्यामधून निघालेला हा 3रा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या झाली ती 21. माफ करा. विजयासाठी अजूनही 30 धावांची आवश्यकता. 13 चेंडू आणि 30 धावा. नो चेंडू होता, माफ करा, 22 धावा. इथे मात्र पुन्हा एकदा अकुटपा चेंडू होता. चेंडू खेळून काढलाय तो सीमारेषेवरती. चांगलं क्षेत्र पाहायला मिळते. दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न असेल, परंतु इथे मात्र एकाच धावा समाधान मानावं लागेल ते अभिषेकला. आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 23 धावांवरती. चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली ती अभिषेकची. विजयासाठी अजूनही 28 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे प्रतिषटकामागे 14 धावांची सरासरी आवश्यक आहे ती हॅलेक्स 11 संघाला विजयासाठी. 12 चेंडू आणि 28 धावा असं समीकरण आपल्याला पाहायला मिळते ती हॅलेक्स 11 संघासमोर.
एक कर्णधार खेळी आपल्याला करताना आपल्याला पाहायला मिळतो तो मारी मारी आपल्या वैयक्तिक 12 धावांवरती खेळतोय. 10 चेंडू आणि 12 धावा. तर प्रतीकने आपला खातं देखील उघडला नाहीये. सँडी आपला वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन जाईल. विजयासाठी 28 धावांचं लक्ष्य. संघाची धावसंख्या झाली ती 23. या दरम्यान राईट हँड राऊंडचा मारा करेल सँडी. सामना करेल तो अभिषेक पवार. इथे मात्र आकुटप्पाचा चेंडू होता. जोरदार फटका पाहायला मिळतोय. चेंडू सरळ जातो तो मिड ऑफ द क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय. या दरम्यान दोन्ही फलंदाज सहजरित्या एक धाव पूर्ण करतात आणि या एकेरी धावसंख्येने संघाची धावसंख्या धावून पोहोचते 24 धावांवरती. पुन्हा एकदा सँडी गोलंदाजी मार्कवरती येतोय. दुसरा चेंडू. सामना करेल तो प्रतीक. इथे मात्र जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु आवाक्या बाहेरचा चेंडू असल्यामुळे पंचांनी तो वाईट घोषित केला. त्या अतिरिक्त धावसंख्येने धावसंख्या धावून पोहोचते ती 25 धावांवरती. इथे मात्र पुन्हा एकदा आवाक्या बाहेरचा चेंडू. लगातार बॅक टू बॅक 2 अवांतर धावा. परिणामी या अतिरिक्त धावसंख्येने धावसंख्या वेगाने पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 26 धावांवरती. पुन्हा एकदा सँडीचा दुसरा चेंडू. सामना करेल तो प्रतीक. जोरदार फटका. चेंडू सीमारेषे बाहेर. डाबर चव्हाणप्राय चौकार. दणदणीत खणखणीत चौकार आणि या चौकारने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 30 धावांवरती. विजयासाठी अजूनही 21 धावांचं लक्ष्य आहे. ते एलेक्स 11 संघासमोर काहीसा महागडी गोलंदाजी म्हणता येईल ती सँडीची. इथे मात्र पुन्हा एकदा तिसरा चेंडू. काहीसा ओव्हरपिच चेंडू होता परंतु पूर्णपणे फायदा उचलता आला नाही. निर्धाव चेंडू. चेंडू सरळ जात होतं. यष्टीरक्षक प्रितेश यांच्या हातामध्ये. धावसंख्या मात्र स्थिर आहे. धावसंख्या झाली ती 30. विजयासाठी अजूनही 21 धावांचं लक्ष्य आहे त्या एलेक्स 11 संघासमोर. पुन्हा एकदा सँडी गोलंदाजी मार्कवरती येईल. राईट आर्म राऊंडचा मारा करताना सामना करेल तो प्रतीक. जोरदार फटका. चेंडू पुन्हा एकदा सीमारेषेवरती. जबरदस्त क्षेत्ररक्षण. दुसरी धाव काढण्याचा कोणत्याही प्रकारचा प्रयत्न नसेल. अभिषेकचा एकच धावेवर समाधान मानावं लागेल ते प्रतीकला. आणि या एकेरी धावसंख्येने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 31 धावांवरती. अजूनही तिसऱ्या षटकातील 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. विजयासाठी अजूनही 20 धावांची आवश्यकता. 8 चेंडू आणि 20 धावा. सामना करेल तो पुन्हा एकदा मारी. इथे मात्र आकुटप्पाचा चेंडू. चेंडू सीमा रेषे बाहेर. आकुटप्पाचा चेंडू होता त्याचा पूर्णपणे फायदा उचलला आणि चेंडू सरळ मिड ऑफ आणि कव्हरच्या क्षेत्राला भेदून सीमारेषेच्या बाहेर जातोय. धाव फलक मात्र वेगाने पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 35 धावांवरती. विजयासाठी अजूनही 16 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडू आणि 16 धावा. अतिशय रोमांचक सामना आपल्याला पाहायला मिळते. एक अटीतटीची झुंज आपल्याला या दोन्ही संघांमध्ये पाहायला मिळते. एक फार मोठं लक्ष उभं ठेवलं होतं आरात 11 संघाने आणि आता मात्र विजयासाठी 7 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता येते आरात 11 संघासमोर. एक अष्टपैलू खेळी आपल्याला पाहायला मिळते ती अभिषेक पवार उर्फ मारी याची. मारी आपल्या वैयक्तिक 17 धावांवरती खेळताना एक चांगली साजेशी खेळी करताना आपल्याला पाहायला मिळते. मारी याच्या फळीमध्ये अद्याप 3 चौकारांच्या समावेश आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या चौकारांची आवश्यकता होती ते चौकार देखील आपल्याला मारीच्या फळीमधून आपल्याला पाहायला मिळत आहेत. विजयासाठी अजूनही 7 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. काहीसा महागडे गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ती सँडीची. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे. बघूया काहीसा दबाव देखील आपल्याला पाहायला मिळतोय तो सँडीवरती. विजयासाठी 16 धावांची आवश्यकता असताना आता मात्र शेवटचा षटक तिसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूचा सामना करेल तो अभिषेक. सर्व क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती आपल्याला तैनात पाहायला मिळत आहेत कारण चौकार रोखण्याची आवश्यकता असेल ती आरात 11 संघाला. इथे मात्र पुन्हा एकदा राईट आर्म राऊंडचा मारा करताना सामना करेल तो अभिषेक पवार. फुलटा चेंडू. चेंडू सरळ जातो सीमारेषे बाहेर. खराब क्षेत्ररक्षण ओमचं पाहायला मिळते आणि परिणामी त्या चौकाराने खूपच महागडे षटक म्हणता येईल आणि या षटकामध्ये तब्बल 18 धावा पटकावल्या त्या मारीने. जबरदस्त फलंदाजी देखील आपल्याला पाहायला मिळते. मारी आपल्या वैयक्तिक 21 धावांवरती खेळतोय. आता मात्र विजयासाठी 6 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. आता मात्र संघाच्या कर्णधार प्रितेश एक विनर स्पोर्ट्स संघाचे एक नावाजलेले गोलंदाज नावाजलेले खेळाडू प्रितेश उर्फ चक्का
बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करतात, कारण विजयासाठी 6 धावांमध्ये 6 चेंडूमध्ये 12 धावांचं लक्ष आहे ते हॅलेक्स 11 संघासमोर. इथे मात्र पुन्हा एकदा जोरदार फटका मग खेळून काढतो, चेंडू सरळ जातो तो सीमा रेषेवरती, परंतु एक चांगलं क्षेत्ररक्षण सँडिकचं आपल्याला पाहायला मिळते. परिणामी एकाच धावावर समाधान मानावं लागेल ते प्रतीकला. आणि या एकेरी धावसंख्या संघाची धावसंख्या झाली ती 40. विजयासाठी अजूनही 5 चेंडू आणि 11 धावांचं समीकरण आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र आवाक्या बाहेरचा चेंडू 75 शर्यत येतोय. या अतिरिक्त धावसंख्येने संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 41 धावांवरती. पुन्हा एकदा इथे मात्र अकुटपाचे चेंडू सरळ सीमा रेषेबाहेर दणदणीत कणकणीत चौकार. कव्हरच्या क्षेत्ररक्षकाच्या दिशेने खेळून काढलेला हा फटका. कोणत्याही प्रकारची संधी नाही आहे क्षेत्ररक्षकांना अडवण्याची. परिणामी चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर जातोय आणि या 4 धावाने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 45 धावांवरती. विजयासाठी आता मात्र 6 धावांची आवश्यकता. 4 चेंडू आणि 6 धावा. आता मात्र काहीसा कमबॅक करतोय तो हॅलेक्स 11 संघ. विजयासाठी 4 चेंडू आणि 6 धावांचं लक्ष, फार भलं मोठं लक्षाचं पाठलाग करताना इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू जातोय तो कव्हरच्या क्षेत्रामध्ये. डीप कव्हरचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय, चेंडू अडवतोय. या दरम्यान 1 धाव मात्र दोन्ही फलंदाज सहजरित्या पूर्ण करतात. धावबल फलक मात्र वेगाने पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 46 धावांवरती. विजयासाठी अजून 3 चेंडूमध्ये 5 धावांची आवश्यकता असताना इथे मात्र गडी बाद होतोय. आता मात्र काहीसा कमबॅक करतोय तो प्रितेश आणि फार मोठा धक्का बसतोय तो हॅलेक्स 11 संघाला. विजयासाठी आता मात्र 2 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आहे. काहीसा रोमांचक एक अटीतटीची कडवी झुंज आपल्याला पाहायला मिळते ती हॅलेक्स 11 संघ आणि आरात 11 या संघादरम्यान. डीजे एक गाणं होऊन जाऊ दे. विजयासाठी 2 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. काहीसा जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु त्रिफळा उद्ध्वस्त करतोय प्रितेश. आता मात्र रॉस्टन, पहिला धक्का बसल्यानंतर हॅलेक्स 11 संघाला रॉस्टन खेळपट्टीवरती येतोय. 2 चेंडूमध्ये 5 धावांची आवश्यकता असताना बघूया रॉस्टन कशा प्रकारे खेळी करतो. इथे मात्र 5वा चेंडू पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ जातो तो मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय मिडविकेटच्या क्षेत्ररक्षकाच्या दिशेने. जबरदस्त फलंदाजी रॉस्टनची आपल्याला पाहायला मिळते. रॉस्टनच्या पहिल्या चेंडूवरती चौकार आणि सीमारेषेवरती खराब क्षेत्ररक्षणामुळे आता मात्र काहीसा दबाव नक्कीच असेल तो गोलंदाज प्रितेशवरती, कारण 1 चेंडू आणि 1 धावांची आवश्यकता आहे. फार मोठं लक्ष होतं ते हॅलेक्स 11 संघासमोर, कारण 4 चेंडूमध्ये 51 धावांची आवश्यकता होती. आता मात्र काहीसे 1 धाव रोखण्याचा प्रयत्न असेल तो आरात 11 संघाचा. काहीसा क्षेत्ररक्षण काहीसा जवळ आपल्याला पाहायला मिळते. 1 धाव रोखण्याचा प्रयत्न असेल. बघूया कशा प्रकारे तो गोलंदाजी करतो प्रितेश. नक्कीच काहीसा दबाव जाणवतोय तो प्रितेशवरती, कारण 6 चेंडूमध्ये 12 धावांची आवश्यकता होती. एक चांगली गोलंदाजी देखील पाहायला मिळाली होती, परंतु काहीसा खराब क्षेत्ररक्षणामुळे आता मात्र शेवटचा चेंडू इथे मात्र काहीसा मनकट गडी बाद करण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे मात्र शेवटचा चेंडू. इथे मात्र जोरदार फटका बॅटची कडा घेऊन चेंडू सरळ जात होतो मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये आणि हॅलेक्स 11 संघ इथे विजय ठरतोय. जबरदस्त टाकीपाडा बॉईज संघाचे कर्णधार हॅलेक्स 11